केलं चालू केली ना तुम्ही? ओके. केलंच. ठीक आहे. इथं गाडीचा वेग 15 मीटर प्रति सेकंद असेल. गाडीचा वेग दिलाय. नंतर 2.5 तासात म्हणजे 2.5 तासात ती गाडी, म्हणजे वेळ सुद्धा दिलाय. हा, स्पीड दिली. हा, वेग दिलाय, टाइम दिलाय 2.5, आणि अंतर काढायचं आपल्याला, डी काढायचं. ओके. तर असं उदाहरण आहे. काय होतं ह्याच्यात? यस म्हणजे वेग आहे. यस, स्पीड. काय स्पीड आहे? 15 मीटर प्रति सेकंद. टाइम दिलेला आहे, वेळ दिलाय 2.5 तास. तास म्हणजे आवर लिहित होतो आपण. आणि आपल्याला ती गाडी किती अंतर कापेल? डी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. ओके. आपण त्याविषयी सूत्र सुद्धा पाहिलं होतं. यस बरोबर, आपलं डी बरोबर यस कोमा टी. डी म्हणजे काय? डिस्टन्स, अंतर. डी म्हणजे काय? डिस्टन्स, अंतर. आणि अंतराला आपण डी शब्द घेतो. ओके. आता यशची किंमत काय? 15 मीटर प्रति सेकंद. ओके. N2. टी ची किंमत काय आहे? 2.5 आवर. हम्म. आता इथं तुम्हाला काय दिसतंय रे? 15. आता इथं सेकंद आहे बघा, आणि इथं आवर आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला सेकंद नकोय, तासामध्ये रूपांतर करा. हम्म. म्हणजे मीटर पर सेकंद असल, आणि इथं आवर असल्यामुळे, तास असल्यामुळे मी काय करायचंय? मीटर पर सेकंद जे आहे, मीटर पर सेकंद जे आहे, मीटर पर सेकंद, त्याचं मला किलोमीटर प्रति तास, आवर मध्ये रूपांतर करावं लागेल. कशामुळं? कारण की आवर मध्ये आहे, तासामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? आता इथं 2.5 तास दिलेले आहेत. येते का लक्षात? त्यामुळे मी काय करायचंय? मीटर पर सेकंदाचं किलोमीटर प्रति सेकंदामध्ये जेव्हा करायचं असेल तर कितीने गुणावं लागतंय? 15/18/5 न. कितीने गुणावं लागतंय? 18/5 ने. बघा आता, इथं मीटर 15 लिहिलं मी जशा तसा, गुणिले किती न गुणायचंय? 18/5 न गुणायचंय. मग आता इथं गुणल्यामुळं काय झालं? आता हे किलोमीटर पर आवर इंटू 2.5 आवर. इथपर्यंत समजलं का रे? हम्म. रूपांतर काय केले आपण? ओके. ठीक आहे. बरोबर. हा, का 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 3 × 8 = 24, चले 2, 54. का आवर कट झालं, आवर कट झालं. हम्म. 18 ने 3 ला गुणलं 54 किलोमीटर गुणिले 2.5. डी बरोबर आहे. आता पॉइंटचा विचार न करता 25 न गुणतो ह्याला मी. हा, 25 × 100, 100ला शून्याचा हातच्याले 10, 25×5 = 1,200, 1,200 आणि 10 135. किती अंतर पॉइंट आहे का इथं? एक अंतर पॉइंट आहे ना, मग इथं पॉइंट दिला. मग डिस्टन्स बरोबर 135 किलोमीटर. बरोबर आहे का? रूपांतर सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. 18/5 कसे आले मी पहिल्यांदा समजून सांगितलेलं आहे. तरी मी थोडं सांगतोच. हा, बघा रे, इकडे बघा. मीटर पर सेकंद आहे. बरोबर आहे का इथं?
त्याचं रूपांतर आपल्या किलोमीटर पर आवर मध्ये करायचंय. कशामुळं करायचंय? इथं बघा, मीटर प्रति सेकंद आहे. बघा पुन्हा एकदा मी सांगतो थोडं. मला वाटतं काही जण परदिवशीच्या तासाला नव्हते कदाचित. हम्म. बघा, बघा इथं मीटर प्रति सेकंद दिसतंय तुम्हाला. आणि इथं काय आहे? तास आहे. या चार म्हणजे काय? आवर. आता इथं सेकंद आहे आणि इथं तास आहे. मग आपल्याला मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर किलोमीटर प्रति आवर प्रति तासामध्ये करायचंय. ज्यावेळेस असं करायचं असते, त्यावेळेस मीटर प्रति सेकंदाच्या जाग्यावर कितीनं गुणायचं? 18/5. बरं, उलट करायचं असेल तर कितीनं गुणावं लागेल? बघा, किलोमीटर प्रति तास असं असल आणि मीटर प्रति सेकंदात करायचं असेल तर कितीने गुणावं लागल? जसं इथं 18/5 न गुणावलंय, तर 5/18 न गुणावं लागल. 5/18 न गुणावे लागेल. दीपाताई समजलं का? 18/5 का आले? हं? चलो, आता पुढचं उदाहरण. काय प्रश्न बघा आता. जर गाडीचा वेग, स्पीड 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 किती दिलाय? 18 मीटर प्रति सेकंद दिलाय. तर 1170 मीटर कापण्यासाठी अंतर अंतर दिलंय आपल्याला. डी दिलंय. 1170 मीटर दिलंय, मीटर. हम्म. बघा, प्रत्येक युनिट जे आहे, प्रत्येक एकक आहे, मी प्रत्येक वेळेस लिहितो बर का. तर किती वेळ लागल? टी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. आता सूत्र लिहिणार नेहमीप्रमाणे. डी बरोबर S, डी ची किंमत काय? 1170 मीटर. बरोबर. एस ची स्पीड किती आहे? 18 मीटर प्रति सेकंद गुणिले टी. टी तर विचारलंय आपल्याला. आता इथं काय करायचंय? बरोबर आहे ना आपलं? येस. आता इथं 1170 मीटर हे ह्याचं पक्षांतर करायचं आपल्याला. हम्म. तर 18 कुठं होतील? 18 ह्याच्या छेदस्थानी जातील. 18 छेदस्थानी झाले. आणि एम छेदस्थानी यस, मीटर प्रति सेकंदाचं उलट करायचं. बरोबर टी. बरोबर टी आलेलं आहे. हम्म. बघा, मीटर प्रति सेकंदाचं मी उलट केलंय. सेकंद प्रति मीटर. इथपर्यंत समजलंय का रे? काय करायला लागलोय मी? 65 सेकंद आलंय. बघा, 18 मी 65 गुणतो. काही विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. 18×45 4, 9, 6, 8, 48 4. बघा किती विभाग जातो? 18×1 = 18, 18×5 = 65. आता एम कटलं, एम कटलं, म्हणजे टी बरोबर किती आलंय? 65 सेकंद. टाइम काय? फक्त 65 सेकंद. समजलं का रे? बघा आता. हा, 1 मिनिट 5 सेकंद बरोबर आहे. 1 मिनिट 5 सेकंद. आता इथं काय दिलंय बघा? वेग दिलाय. यस.
10 मीटर प्रति सेकंद असेल तर 720 किलोमीटर अंतर अंतर दिलंय. 720 किलोमीटर दिलंय. तर कापण्यासाठी किती वेळ लागल म्हणजे टी दिलाय, टाइम विचारलाय. ठीक आहे. आता पुन्हा एकदा सूत्र आहे आपल्याकडं. डिस्टन्स अंतर बरोबर स्पीड इंटू टाइम. डी ची व्हॅल्यू काय? 720 किलोमीटर बरोबर यस 10 मीटर प्रति सेकंद गुणिले टी विचारलेलं आहे. आता बघा पुढं. ए, इथं लक्ष घ्या. इथं इथं काय आहे? किलोमीटर आहे. काय आहे? किलोमीटर आहे इथं बघा. किलोमीटर. हा. आणि इथं काय? मीटर आहे. काय आहे? मीटर आहे. मग आपल्याला ह्या मीटरचं रूपांतर आपण किलोमीटर मध्ये करू. एक लक्ष द्या आता. 720 किलोमीटर जशाला तसे लिहिले. 10 गुणिले. आता मीटर प्रति सेकंद आहे ना. मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर किलोमीटर प्रति आवर मध्ये करायचं आपल्याला. हा. कशामुळे इकडे किलोमीटर आहे बघा. त्यामुळे आपल्याला ह्या मीटरचं आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये करावं. मग मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं असेल तर कितीने गुणावं लागले? 18/5 ने गुणावे लागेल. 18/5 मध्ये. बघा आता हे मीटर प्रति सेकंदाच्या जागेवर मी काय लिहितोय बघा आता. कितीने गुणतोय? 18/5 किलोमीटर प्रति तास गुणिले टी. इथपर्यंत समजायले का रे? हे बहुत ही बडा. ठीक आहे. आता का 5 1 5, 5 2 10. 720 किलोमीटर बरोबर 18 2 36 किलोमीटर गुणिले टी. आणि हे कुणीत लिहायचं? HR हवर हे. हम्म? आता 720 जाग्यावरच किलोमीटर इंटू. आता हे 36 आहेत. 36 पक्षांतर छदस्थानी होईल. बरोबर आहे. आणि ही जी आहे ना किलोमीटर छदस्थानी आवर त्याचं पक्षांतर बघा उलट होत आहे. HR/किलोमीटर बरोबर टी. बघा ही काय काय केलं समजलं का? बघा 36 छदस्थानी नेले. 720च्या किलोमीटर जशाला तशी लिहिले गुणेले किलोमीटर छदस्थानी आवर आहे का? ते जे अंशस्थान छदस्थानी लिहिलं बरोबर टी. बघा किलोमीटर किलोमीटर कटलं. 36 1 36, 36 2 72 आणि 0. म्हणजे किती आलं रे? 20 आवर. 20 आवर. आवर म्हणजे काय? तास. समजायला का रे? पक्षांतर, रूपांतर. रूपांतर, पक्षांतर हे दोन गोष्टी समजल्या का? ओके. समजलेल्या दिसत आहेत. कुणाची क्वेरी नाही. ओके चला पुढं. आगे बढो. ओके. हा. बघा आता 3 तासात 120 किलोमीटर अंतर जाते. तर गाडीचा वेग काय? वेग म्हणजे स्पीड विचारली. तास म्हणजे टाइम दिलाय. 3 तास. 3 आवर लिहू आपण. हा. 3 आवर. तास म्हणजे आवर लिहितोय मी. अंतर जाते. किती अंतर जाते रे? 120 किलोमीटर. मग आता गाडीचा वेग विचारलाय. सूत्र नेहमीप्रमाणे तीच लिहितो मी.
यस गुणिले टी. डी ची व्हॅल्यू काय? 120 किलोमीटर. बरोबर. यस ची व्हॅल्यू नाही काढायची, स्पीड काढायची ना, गाडीचा वेग काढायचा, स्पीड गुणिले टी, 3 आवर. आता बघा, आता हे किलोमीटर आणि हे आवर काय अडचण नाही, ही सारखी एकक आहेत. 120 किलोमीटर हे गुणिले 300, 3 आवर आहे का, मी छेदस्थानी येतो याच्या. 3 आवर. 3 1 3, 3 चौक 12 आणि 0 इज इक्वल टू यस. म्हणजे यस किती आली स्पीड? 40 किलोमीटर पर आवर, प्रति तास, किलोमीटर प्रति तास. ओके, समजलं का रे? आता थोडे थोडे गणित आता खरे ट्रॅकवर आलीत, रेल्वे ट्रॅकवर येईल आता. 200 मीटर लांबीची एक गाडी. आता ही रेल्वेची गेलो बरं का उदाहरण. मला तुम्हाला एक सांगायचं आहे. जेवढी लांबी दिलेली असते ना, रेल्वेची लांबी, रेल्वेची लांबी ही अंतर म्हणून गृहीत धरायचं. आता ह्याच्यानंतर लक्षात घ्या, अंतर डी म्हणून गृहीत धरायचं. रेल्वेची लांबी ही अंतर असेल. ओके, लक्षात आलं? रेल्वेची लांबी ही अंतर म्हणून गृहीत धरायचं, डी. चला आता आपण सोडू. आपण 200 मीटर लांबीची एक आगगाडी, लांबी लांबी म्हणजे काय गृहीत धरायची? डी. 200 मीटर एक आगगाडी 400 किलोमीटर, 40 किलोमीटर प्रति तास स्पीड दिलंय बघा, स्पीड. या वेगाने जातं, तर ती आगगाडी रेल्वे लाईनच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला किती वेळात ओलांडेल? किती वेळात? वेळ म्हणजे टाइम. ओके, समजले? क्लिअर झालं का उदाहरण? उदाहरण क्लिअर झालं? ठीक आहे. आता नेहमीप्रमाणे आपलं सूत्र आहेच पाठ आपल्याला सगळ्यांना. डी बरोबर यस कोमा टी. डी म्हणजे 200 मीटर. मीटर या. यस स्पीड किती आहे रे? 40 किलोमीटर प्रति तास इंटू टी. टी म्हणजे टाइम. ओके, आता इथं बघा, आता इथं मीटर आहे आणि इथं किलोमीटर आहे. हा, इथं मीटर आहे, हे काय आहे? हे मीटर आहे आणि हे किलोमीटर आहे. आपल्याला रूपांतर करावं लागेल, ह्याच रूपांतर करू आपण. 200 मीटर जशाला तसं 40 गुणिले, आता किलोमीटर छेदस्थानी आवर आपल्याकडे आहे, त्याचं रूपांतर या मीटर मध्ये करायचं. या मीटर मध्ये, मीटर छेद यस सेकंद मध्ये, किलोमीटर छेदस्थानी तास. आता किती न गुणावं लागेल रे? किलोमीटरचं उलट करायचं, गुणिले 5/18 न गुणावं लागेल. 5/18 मीटर प्रति सेकंद. हे किलोमीटर प्रति छेदस्थानी आवरचं रूपांतर काय झालं आता? मीटर छेदस्थानी सेकंद. 5/8 गुणिले टी. आता बघा, ज्याचं गणित फास्ट आहे ते काय करू शकते? 200 मीटर बरोबर का 40 गुणिले 5, 200 छेदस्थानी 18 मीटर प्रति सेकंद गुणिले टी. का हे 200 कटलं, हे 200 कटलं. हा, हे मीटर कटलं, हे मीटर कटलं, हे 18
यस इकडे घ्यायचं. पण नको आपल्याला फास्ट नको थोडं. एवढं फास्ट नको ना, आहे की नाही? ही लय गाडी फास्ट वेगानं जाईल. आई. हा बघा, 200 मीटर बरोबर 240 200 छेदस्थानी 18 गुणिले यम छेद यस गुणिले टी. आता काय करायचं बघा, पक्षांतर करायचं हा? पक्षांतर करायचं. काय होते पक्षांतर? बघा, 200 मीटर. आता हे 200, हे छेदस्थानी 18 आहेत, हे अंशस्थानी जातील गुणिले 18. आणि ह्याचं सुद्धा पक्षांतर होणार. पक्षांतर इकडे गेल्यानंतर हे बी उलट होणार. यम छेदस्थानी यस आहे ना, त्याचं काय होईल रे? यस छेदस्थानी यम बरोबर टी. का यम कटलं, यम कटलं, 200 कटलं, 200 कटलं. टी बरोबर काय राहिलं? 18 यस, 18 सेकंद. 18 सेकंद. ओके. काय अडचण नाही कुणाला? हे रूपांतर कळालं ना सगळ्यांना? का हे रूपांतर सगळ्यांना कळालं? ओके. आता पुढचं उदाहरण. एक रेल्वे 90 मीटर किलोमीटर प्रति तास स्पीड दिली. 90 किलोमीटर प्रति तास, तास म्हणजे आवर. एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते. टाइम दिलाय 10 सेकंद. ट्रेनची लांबी. ट्रेनची लांबी म्हणजे काय गृहीत धरायचं आहे? डी गृहीत धरायचंय. हम्म. अंतर गृहीत धरायचंय, अंतर. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रेनची लांबी म्हणजे अंतर काढा म्हणलीत. डी बरोबर यस. अर डबल डबल चुकलं की. डबल डबल यस कसं काय लिहिलं मी? टाइम आहे ना. यस, 90 किलोमीटर प्रति आवर इंटू टी ची व्हॅल्यू काय? 10 सेकंद. बघा पुन्हा एकदा, इथं आवर आहे. काय आहे? का आवर आहे इथं, आणि इथं सेकंद आहे. मग आवर आवरच झालं पाहिजे किंवा सेकंद सेकंद. मग आपण काय करू पुन्हा एकदा? किलोमीटर प्रति आवर आहे का, त्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदात करावं लागेल ह्याचं, हा ह्याचं. मग पुन्हा एकदा गुणिले 5/18 न गुणावं लागल. 90 गुणिले 5/18 यम छेदस्थानी एन यस इंटू 10 सेकंद. छेद छेद यस यस कटलं. 18 × 18, 18×5 = 90. डी बरोबर 5×25, 25 25×10 = 250. ठीक आहे. ट्रेनची लांबी आहे बरं का ही. ट्रेनची लांबी आहे 250 मीटर. समजलं का इथपर्यंत? ठीक आहे. ओके. हा, 300 मीटर लांबीची. बघा लांबी पुन्हा एकदा दिली.
रेल्वे, 300 मीटर लांबीची रेल्वे, टी बरोबर 300 मीटर. स्पीड दिली 72 किलोमीटर प्रति तास. तासाला किती किलोमीटर जाती? 72 किलोमीटर प्रति तास. एका खांबाला किती वेळ लावेल? टी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. बर, मग सूत्र आहेच आपलं. डी बरोबर एस गुणिले टी. डी ची व्हॅल्यू 300 मीटर. स्पीड 72 किलोमीटर प्रति आवर इंटू टी ची व्हॅल्यू काढायची. पुन्हा एकदा, इथं मला मीटर दिसतंय, मीटर, आणि इथं किलोमीटर दिसतंय. मला रूपांतर करावं लागलं. मग ह्याचं रूपांतर करायचं हा. किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर प्रति सेकंदात करायचं. म्हणजे कितीनं गुणायचं? 518ला. 72 गुणिले 518 मीटर प्रति सेकंद गुणिले टी. एकक लिहायला विसरायचे नाही, ते शेजारीच लिहायचे. हम्म, बघा आता. 18 चोक 72 करे. 18 × 18, 18 चोक 72. 300 मीटर, 4×5 = 20 मीटर प्रति सेकंद गुणिले टी. मग काय करायचं? 300 मीटर हे 20 छेदस्थानी आणायचे. 20 गुणिले ह्याचं बी व्यस्त करा. यम छेदस्थानी यस आहे ना, इकडे आल्यास काय होईल? यस छेदस्थानी यम बरोबर टी. बघा, यम कटलं, यम कटलं, काही शून्य कटलं, शून्य कटलं. 2 न 30ला भाग द्यायचा. बे एक बे. 30च्या निम्म किती रे? 15. म्हणजे यस बरोबर किती आलंय? 15 सेकंद. 15 सेकंद. ओके, समजलं का रे एवढा? बघा आता प्रश्न काय, नीट समजून घ्या आता. 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला, बघा हे दोन अंतरच आहेत. ही लांबीची रेल्वे आणि ही पूल आहे. 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळ लावेल? म्हणजे टी दिलंय, टी विचारलंय, वेळ लावल टी. स्पीड दिली 90 किलोमीटर प्रति तास. ओके, आणि आपल्याला हे काय दिलंय? आपण तुम्हाला मगाशी म्हणलोय मी, आता रेल्वेची लांबी हे अंतर म्हणून गृहीत धरायची, आणि पुलाची सुद्धा अंतर म्हणून गृहीत धरायचं. मग काय होईल? 300 + 200. बघा, पुलाची लांबी सुद्धा आपण अंतर म्हणून घेतली. डी बरोबर 500 मीटर. इथं मीटर आहे, इथं किलोमीटर आहे. हम्म, आता पुन्हा एकदा सूत्र. डी बरोबर एस गुणिले टी. डी ची व्हॅल्यू 500 मीटर. एस ची व्हॅल्यू काय? 90 किलोमीटर पर आवर इंटू टी. इंटू टी. आता तर काय करायचं? हे जर रूपांतर करायचं, 90 गुणिले किलोमीटरचं आवर आहे,
ती करायचे 5/18 करायचं आणि मीटर प्रति सेकंद करायचं गुणिले टी आणि 500 मीटर. ओके. बघा आता पुढं 18 × 18, 18×5 = 90. हम्म. आता पक्षांतर 500 मीटर गुणिले, सॉरी पक्षांतर नका करू आताच. 5×5 = 25 m/स्थानी s गुणिले टी. आता पक्षांतर करू. 500 मीटर ही 25 न्यायची. 25 गुणिले त्याचं m/स्थानी s आहे ना, s/स्थानी m बरोबर टी. m कटलं. 25×1 = 25, 25×2 = 50 आणि 0 म्हणजे किती आलं? 20 सेकंद. किती वेळ लावला? प्रश्न काय होता बघा. 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल? रेल्वे त्या पुलाला किती वेळात ओलांडेल? 20 सेकंदात. ओनली 20 सेकंद. ओके. चला आता पुढं. 200 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास स्पीड दिली. 72 किलोमीटर प्रति तास गेल्यास 36 सेकंदात ओलांडते. टी दिलंय 36 सेकंद. हा. तर बोगद्याची लांबी किती? आता मगाशी सांगितलं होतं तुम्हाला. समजा बोगद्याची लांबी आपण गृहीत धरू. बोगद्याची लांबी काढायची x गृहीत धरून. हा. मग आपल्याला डी एकत्र मोजावं लागेल. बघा, बोगद्याची लांबी x आणि रेल्वेची लांबी किती आहे? 250 मीटर. बघा, डी काय घेतलंय आपण आता? डी बरोबर x + 250 मीटर. समजलं का हे? x बोगद्याची लांबी आणि ही 250 मीटर. चला आता नेहमीप्रमाणे आपलं सूत्र आहेच आहे तयार. डी बरोबर डी बरोबर s, टी. डी ची व्हॅल्यू काय आहे? x + 250 मीटर. आणि s ची व्हॅल्यू काय रे? 72 किलोमीटर/आवर इंटू टी 36 सेकंद. पुन्हा एकदा 72ला कितीने गुणावं लागेल? 72 गुणिले 500. आता किलोमीटरच्या जसानी आवर आहे ना, तर मीटर मध्ये करायचं असतं तर 518 मीटर प्रति सेकंद गुणिले 36 सेकंद. x + 250 मीटर जशाला तशी. बघा आता इकडे बघा रे. आता हे यस कटलं, यस कटलं. 18×1 = 18, 18×4 = 72, 4×5 = 20 मीटर इंटू 36 x + 250 मीटर. काय होतंय बघा आता. आता ह्या दोन नाव घेऊन होतो. 2 36ला गुणल्यास 720 मीटर. आणि हे हे दिसायलेत का? हे 250.
मीटर त्याचं पक्षांतर इकडं करतो. एक्स बरोबर मायनस 250 मीटर. तर एक्स बरोबर किती येते रे? 0, 12 गेले 7, 470. 470 का रे? काय चुकायलंय आपलं? काहीतरी चुकायला लागले. काहीतरी चुकायला लागले. काय चुकायला तुमच्या लक्षात आलंय का काही? 30 सेकंद आहेत नाही तर. अर प्रश्न कसा चुकलाय बघा आता. हे 30 सेकंद आहेत, 30. हे 36 नाही, 30 सेकंद आहेत. मग हे 30. इथं 30. इथं 30. 30. मग 30 न 20 ला गुणलं किती होत आहे? 600. मग 600 एम वजा 250 किती येत आहे? 350. म्हणजे बोगद्याची लांबी. बोगद्याची लांबी 350 मीटर आहे. समजलं का रे एवढं सगळ्यांना? चला अजून की एक उदाहरण घेऊ. हम्म? आता इथं काय विचारलंय बघा आता. एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. औरंगाबादहून पुण्याला जाते 40 किलोमीटर पर आवर. हम्म? औरंगाबाद टू पुणे. पुणे टू औरंगाबाद. पुणे टू औरंगाबाद. काय स्पीड आहे तिचा? 60 किलोमीटर पर आवर. तर परत येते, हा वेगाने परत येते. तर रेल्वेचा सरासरी वेग विचारलाय. रेल्वेचा सरासरी वेग. रेल्वेचा सरासरी वेग बरोबर. आता सरासरी वेग काढायचा ना. आता आपल्याला दोन वेग दिलेत. S1 दिलाय आणि S2 दिलाय. S1 किती आहे? 40 किलोमीटर पर आवर. आणि S2 दुसरा वेग काय? 60 किलोमीटर पर आवर. मग अशा वेळेस सूत्र काय घ्यायचं? 2 into S1 into S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2. हम्म? आता 2 into S1 किती आहे रे? 40 प्लस S2 60 डिवायडेड बाय S1 प्लस S2. 60 40 प्लस 60. ओके. आता इथं गुणाकार आहे ना रे.
आता इथं 2 × 40 × 60 ॲज इट इज डिवायडेड बाय 40 + 60 100. आता बघा, हे शून्य झिरो कटलं, ही झिरो, हे झिरो, हे झिरो कटलं. काय राहिलं मग? बेचोक 8, 8 × 48. सरासरी वेग काय? 48 / km/h. ठीक आहे, समजलं का रे एवढं? सरासरी वेग, सरासरी वेग समजलं का? अजून एक उदाहरण घ्यायचं का थांबायचं? चला घेऊच आता. हम्म. काय प्रश्न बघा आता. दोन व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तास, 5 किलोमीटर प्रति तास, आणि दुसरा काय, 4 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येतात. एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येतात. विरुद्ध दिशेने येत असेल तर बेरीज असती, लक्षात घ्या. हा. तर ते किती किलोमीटर वेळानंतर एकमेकापासून 45 किलोमीटर अंतरावर राहतील? म्हणजे बघ काय म्हणायला लागलेत. हा ए नावाचा व्यक्ती आहे, लक्षात घ्या. तो असा जातोय. त्याची स्पीड काय? 5 km/h. 5 किलोमीटर प्रति तास चालतो तो. आणि त्याच्या विरुद्ध दिशेला असाच व्यक्ती येतोय. ठीक आहे. ह्याची स्पीड काय आहे? 4 km/h. एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहेत. तर ती किती वेळानंतर एकमेकापासून 45 किलोमीटर, आता ही तर समजा इथपर्यंत आले त्या, ह्याच्यानंतर असा तो जाणार आहे, आणि नंतर हा असा जाणार आहे, आणि त्याच्यामध्ये किती वेळानंतर 45 किलोमीटर अंतर पडल? 45 किलोमीटर अंतर पडल. हे अशीच विरुद्ध दिशेने चलत चलत राहिले एकमेकाच्या विरोधात. तर किती किलोमीटर ना ते? 45 किलोमीटर राहील. आता किती वेळ, किती वेळानंतर म्हणलेत. वेळ म्हणजे काय? वेळ बरोबर एकूण अंतर छेदस्थानी दोघांची बेरीज वेगाची. म्हणजे S1 5 आहे, S2 किती आहे? 4 आहे. S1 + S2. एकूण अंतर किती आहे रे दोघांमध्ये? किती पडणं अपेक्षित आहे? 45. छेदस्थानी S1 + S2 म्हणजे 5 + 4. वेळ बरोबर 45 छेदस्थानी 5 + 4 9. 9 × 5 = 45. 5 तास बर का. कशामुळं? इथं तास आहे, इथं तास आहे, सेकंद नाही. 5 तासानं ते एकमेकापासून किती अंतरावर पडतील? 45 किलोमीटर. ठीक आहे. आपण आता थांबूयात. चलो, उरलेले गणित आपण उद्या घेऊत. चला, गुड नाईट.